Hello student, according to your last lecture, starting the concept about your reaction mechanism and where that reaction mechanism, particularly for your nucleophilic substitution reaction, you will show the two types. First one is the SN1 reaction mechanism and second one is the SN2 reaction mechanism. Out of them, last lecture you will complete SN1 reaction mechanism along with its suitable example. And today we are starting our next mechanism, that's our SN2 reaction mechanism. कालच्या तासाला जसा आपण SN1 रिएक्शन मेकॅनिझम स्टडी केला लाईक दॅट तसाच आपण आज SN2 रिएक्शन मेकॅनिझम स्टडी करणार आहोत. मग हा मेकॅनिझम स्टडी करणार असो तर मग हा कसा स्टडी केला जातो किंवा तो कसा मांडला जातो, तर आपल्या मोर कन्व्हिनियन्ससाठी आपण त्याचे 4 टप्पे पाडलेले आहेत. त्यातला जो पहिला टप्पा आहे त्याला म्हणतो इंट्रोडक्शन, दॅट्स आवर ए. सेकंड बी, दॅट्स आवर कायनेटिक एक्सप्रेशन. थर्ड सी, एक्झॅक्ट मेकॅनिझम. अँड आवर लास्ट फॉर आवर मोर कन्व्हिनियंट, दॅट्स आवर salient features of that particular SN2 reaction mechanism. And then you see the one by one. First we will take the introduction. मग या मेकॅनिझमचं जर इंट्रोडक्शन सांगायचं असेल तर अपेक्षित असं असतं की त्या मेकॅनिझमला एक सुटेबल एक्झाम्पल आपल्याला स्वीकारावं लागतं. अलॉंग विथ देम, फर्स्टली इन युअर SN2 रिएक्शन मेकॅनिझम, अगेन S stands for substitution. N stands for nucleophilic reaction. And 2 stands for bimolecular रिएक्शन. म्हणजे SN2 रिएक्शन मेकॅनिझम मधलं वर्डिंग कन्सिडरेशन कसं राहील? S stands for substitution, N stands for the nucleophilic reaction and 2 stands for our bimolecular reaction. मग हा SN2 रिएक्शन मेकॅनिझम तुम्हाला एक्सप्लेन करायचा असेल तर आपणास त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घ्यावं लागेल. मीन्स एखादी केमिकल रिएक्शन सिलेक्ट करावी लागेल. अकॉर्डिंग टू अवर सिलेबस तुम्ही ज्या अल्किल हलाइडच्या प्रॉपर्टी शिकला त्याच्यात केमिकल प्रॉपर्टी मध्ये जी सबस्टिट्यूशन रिएक्शन होती त्यातलंच एक एक्झाम्पल सिलेक्ट केलेलं आहे. या मेकॅनिझम साठीचं एक्झाम्पल आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. जर कालचं लेक्चर आठवत असेल तर आपण काल एक्झाम्पल SN1 साठी घेतलेलं अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि आज आपण कोणतं एक्झाम्पल सिलेक्ट केलेलं आहे तर अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. मग ते रिएक्शनच्या भाषेत कसं मांडलं जातं? वेअर
CH3 single bond Br. Name of that compound is the methyl bromide. मिथाइल ब्रोमाइड किंवा त्याला ब्रोमोमिथेन पण म्हटलं जातं, which are react with NaOH. That's our alkali. Reaction followed where substitution reaction takes place to form CH3OH plus NaBr, where formation of our methyl alcohol. That's our simple example. आणि आपल्या रिप्रेझेंटेशन साठी ते एक्झाम्पल कसं मांडलं जातं, CH3 सिंगल बॉन्ड Br मीन्स ऑरच्या भाषेत प्लस डबल डॉट OH मायनस which gives CH3OH plus double dot Br minus. That is the representation phenomena. म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये तुमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे की जो मेकॅनिझम तुम्ही मांडणार आहात, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायमॉलिक्युलर रिएक्शन, that's our SN2 reaction mechanism, and you take the suitable example, that's our alkaline hydrolysis of methyl bromide, आणि तो रिएक्शनच्या भाषेत तिथं मांडायचा किंवा इंडिकेट करायचा. या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही मांडलं ते गृहीत धरलं जातं. दॅट इज द फर्स्ट कन्सिडरेशन, मीन्स द इंट्रोडक्शन फॉर आवर SN2 रिएक्शन मेकॅनिझम. नेक्स्ट कन्सेंट येतो की या मेकॅनिझमचं तुम्हाला कायनेटिक एक्सप्रेशन बघायचं आहे. नेक्स्ट वन, कारण आपण रिएक्शन मेकॅनिझम अभ्यासतो म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टडी करायची आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण त्याचं इंट्रोडक्टरी कन्सिडरेशन मांडलं, सुटेबल एक्झाम्पल आपण घेतलं, आणि आता त्याच्यासाठी सेकंड स्टेप म्हणण्यापेक्षा सेकंड भाग त्यातला बी, दॅट्स आवर कायनेटिक एक्सप्रेशन. कायनेटिक एक्सप्रेशन कालच्या तासाला आपण सांगितलं, दॅट्स आवर फिजिकल पार्ट और मॅथमॅटिकल पार्ट ऑफ द रिएक्शन. एखादी रिएक्शन आपण स्टडी करत असू तर मेकॅनिझमच्या भाषेत त्या रिएक्शनचा वेग म्हणजेच त्या रिएक्शनचा रेट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग अंडर ऑब्झर्वेशन त्या रिएक्शनचा जर रेटचा विचार केला तर त्या रिएक्शनचा रेट असा इंडिकेट करतो, रेट ऑफ दॅट रिएक्शन which is directly proportional to the concentration of methyl bromide as well as concentration of our hydroxyl ion. म्हणजे थोडक्यात काय, त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या दोन्ही अभिक्रियाकारकाच्या कॉन्सन्ट्रेशनच्या गुणाकाराच्या समप्रमाणात त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग बदलतो. म्हणजेच रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ रिएक्टंट, दॅट्स आवर मिथाइल ब्रोमाइड, दॅट्स आवर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आवर हायड्रोक्सिल आयन. कालच्या मेकॅनिझम मध्ये फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशन वरती रेट डिपेंड होता. आज त्याच्यापेक्षा वेगळी कंडिशन आहे. आणि मग हे सिम्प्लिफाय केलं तर रेट इज इक्वल टू के, की ज्याला रेट कॉन्स्टंट कन्सिडर केलं जातं, आणि CH3Br means concentration of CH3Br and concentration of OH minus ion. आणि हा रेट क्लिअर कट इंडिकेट करतो ही रिएक्शन किंवा या रिएक्शन मध्ये रिएक्शनचा रेट हा बोथ द रिएक्टंट वरती अवलंबून आहे, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन वरती अवलंबून असल्यामुळं या रिएक्शनला सेकंड ऑर्डर रिएक्शन, जसं की कालच्या रिएक्शनला आपण फर्स्ट ऑर्डर म्हणतो, आजच्या रिएक्शनला काय म्हणावं लागेल तुम्हाला, सेकंड ऑर्डर इंडिकेट करते या रिएक्शनचं कायनेटिक. therefore that reaction is called bimolecular reaction.
आणि आपल्या भाषेत ती बायमॉलिक्युलरिटी ही 2 या अक्षराने इंडिकेट केली जाते, सॉरी 2 या अंकाने इंडिकेट केली जाते. आणि मग आपण फायनली त्या रिॲक्शनला काय म्हणतो, SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मीन्स दॅट्स अवर एक्झॅक्ट कायनेटिक एक्सप्रेशन फॉर अवर SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. तर त्याच्यानंतरचा टप्पा काय राहतो आपला, दॅट्स अवर एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ दॅट रिॲक्शन. नेक्स्ट वन एक्झॅक्ट मेकॅनिझम, सी आकडा त्यातला एक्झॅक्ट मेकॅनिझम. अर्थात ही हेडिंग आपण का घेतलेली आहे, तर तो मेकॅनिझम आपण स्टेप बाय स्टेप स्टडी करत असतो रिॲक्शन, आणि त्याच्यातले हे टप्पे आहेत. मीन्स एक्झॅक्ट मेकॅनिझम मध्ये तुम्हाला ती रिॲक्शन एक्झॅक्ट कशी घडते हे इंडिकेट करायला लागेल. आता कालच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलेलं, बऱ्याच बहुतांश विद्यार्थ्यांचं पेपर सुरू झाल्यानंतर जमलिंग होतं, त्याला आलेला प्रश्न SN1चा आहे का SN2चा आहे हे लवकर अंडरस्टँड होत नाही. मग SN1चं उत्तर तो SN2ला लिहितो, SN2चं तो SN1ला लिहितो. ती गडबड करायची नाही, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, SN1 रिॲक्शन मध्ये एक्झॅक्ट मेकॅनिझम लिहिताना तो मेकॅनिझम 2 स्टेप आहे. पण ज्यावेळेस तुम्ही SN2 रिॲक्शन मेकॅनिझम एक्सप्लेन करता त्यावेळेस मात्र हा मेकॅनिझम 1 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम आहे. हा मेकॅनिझम कसा आहे, 1 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम. ही रिॲक्शन सिंगल स्टेप मध्ये घडून जाते. आणि मग असं म्हटलं जातं 1 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम. काल आपण यालाच काय म्हटलेलं, 2 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम. आजची तुमची SN2 रिॲक्शन मेकॅनिझम हा 1 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम आहे. आपण एक ऑलरेडी एक्झाम्पल पण सिलेक्ट केलेलं आहे. मग त्या मिथाइल ब्रोमाइडचं जे काही अल्कलाइन हायड्रोलिसिस होतं ते एक्झॅक्ट मेकॅनिझम मध्ये तुम्हाला इंडिकेट करायचे. आता सांगितल्याप्रमाणे दॅट्स अवर 1 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम. तो कसा इंडिकेट केला जातो, दॅट्स अवर मिथाइल ब्रोमाइड. हा मिथाइल ब्रोमाइड म्हणजे की कार्बनला 3 हायड्रोजन आणि एक तुमचा ब्रोमीन जोडलेला असतो. आपल्या रिप्रेझेंटेशनसाठी आपण त्याचं या पद्धतीने डेसिग्नेशन करतो, दॅट्स अवर 3 व्हेरियस बॉन्ड रिलेटेड टू युअर कार्बन अँड हायड्रोजन. दॅट्स अवर मिथाइल ब्रोमाइड. आणि या मिथाइल ब्रोमाइड वरती आपण कुणाची ऍक्शन करणार आहोत, तर तुमच्या अल्कली म्हणजेच आवर हायड्रॉक्सिल आयन. हे हायड्रॉक्सिल आयन याच्यावरती ट्रीट होणार आहेत. आता काल रिॲक्शन ट्रीट करताना आपण असं म्हटलेलं होतं की 2 स्टेप मेकॅनिझम, आज 1 स्टेप मेकॅनिझम, की याच्यात हा जो तुमचा हायड्रॉक्सिल आयन आहे जो कालही उपलब्ध होता, पण आज OH मायनस मीन्स हायड्रॉक्सिल आयनचा अटॅक हा तुमच्या मिथाइल ब्रोमाइड वरती फक्त आणि फक्त बॅक साइड होतो. बिकॉज हा OH जर त्यांनी फ्रंटने अटॅक करायचा प्रयत्न केला तर ऑलरेडी तिथं Br नावाचा एक वीकर न्यूक्लिओफाइल उपलब्ध आहे की ज्याला आपण हटवणार आहोत आणि OH तिथं येणार आहे. परंतु हा Br सहजासहजी तिथून हटत नाही किंवा OH ला समोरून अटॅक करू देत नाही, कारण दोघंही तुमचे न्यूक्लिओफाइलच असल्यामुळं हा OH हा बॅकसाइड अटॅकचा ऑप्शन स्वीकारतो. आणि मग याच्यावरती बॅकसाइड अटॅक झाला की रिॲक्शन पुढं कॅरी होते. कॅरी होताना या ठिकाणी जी सिच्युएशन निर्माण होते, काय सिच्युएशन निर्माण होते, जो तुमचा सेंट्रल कार्बन आहे त्याला जोडलेला ब्रोमाइड या दोघांमधला बॉन्ड हा पार्शियली ब्रेक होतो, विच कॅरी द पार्शियली निगेटिव्ह चार्ज, किंवा काही ठिकाणी त्याला हाफ निगेटिव्ह चार्ज असं पण कन्सिडर केलेलं आहे.
Similarly, attack of the OH on backside of the carbon which create the partially bond between them, again which carry the partially negative charge, की ज्याला परत आपण म्हणतो partially 1/2 चार्ज. आणि या सिच्युएशनला जो तुमचे 3 हायड्रोजन तिथं उपलब्ध आहेत ते आपली स्वतःची जागा चेंज करतात, कारण स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइलनी अटॅक केलेला असतो कार्बन वरती. हा हायड्रोजन टॉपला जातो, त्याच्यानंतर हा हायड्रोजन इथं असेल तुमचा आणि हा हायड्रोजन मात्र या बाजूला ढकलला जातो H. दॅट्स आवर बॉन्ड डेसिग्नेशन. ही बॉन्ड डेसिग्नेशन केलं जातं या पद्धतीने. आता या ठिकाणी एक न पटणारी गोष्ट किंवा आपल्याला ते मान्य नसणारी गोष्ट जाणवते. काय जाणवते तर या ठिकाणी कार्बन हा तुमचा पेंटाव्हॅलंट होऊन बसला. काय झाला? पेंटाव्हॅलंट. अर्थात ही सिच्युएशन तुमच्या रिएक्टंट मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये काही क्षणासाठी तयार होणार असते, काही क्षणासाठी तयार होणार असते. आणि ही जी सिच्युएशन निर्माण झाली या सिच्युएशनला आपल्याकडं किंवा इथं ट्रान्झिशन स्टेट असं कन्सिडर केलं जातं. ट्रान्झिशन स्टेट, इन शॉर्ट त्याला म्हटलं जातं TS. ट्रान्झिशन स्टेट क्रिएट होते की ज्या ठिकाणी कार्बन हा पेंटाव्हॅलन्सी दर्शवतो. अर्थात ही व्हॅलन्सी कार्बनची 4 आहे, पण हे काही क्षणासाठी तो व्हॅलन्सी 5 दाखवतो. मग त्या ठिकाणी एक मध्ये सिच्युएशन निर्माण होते, तिचं नाव आहे ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट कशाला म्हटलं जातं? द सिच्युएशन क्रिएट आफ्टर द रिएक्टंट and before the product in the reaction which having the higher energy as well as which have the unstable situation known as the transition state. आणि ही सिच्युएशन निर्माण झाली की मग मात्र पुढं हा जो कार्बन आणि Br मधला परत एकदा हेटेरोलिसिस घडलेला असतं तिथं, आणि Br हा तुमच्या कार्बनला सोडून जातो पूर्णपणे. तो Br त्याच्यापासून वेगळा होतो. ब्रोमाइड आयन हे वेगळे होतात आणि हा हायड्रॉक्सिल आयन कार्बन बरोबर तो केमिकल बॉन्ड काय करतो? पक्का बनवतो. मग त्याचं रिप्रेझेंटेशन असं इंडिकेट केलं जातं, दॅट्स आवर कार्बन, दॅट्स आवर हायड्रोजन, सेकंड हायड्रोजन and our third hydrogen, and that's OH create it fixed bond with your carbon. आणि मग या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहोत? मिथाइल, मिथाइल अल्कोहोल. हे वन स्टेप मध्ये सगळं घडून जातं. नाविन्य एवढंच की दरम्यान काय तयार होत असते? ट्रान्झिशन स्टेट तयार होत असते. आणि या मेकॅनिझम मध्ये दॅट मिथाइल अल्कोहोल विज शोईंग द इट्स प्लेनर स्ट्रक्चर. आणि दोन गोष्टी घडत असतात. एक सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेक करण्याची पण प्रक्रिया चालू होते इथं, आणि बॉन्ड बनण्याची पण. आणि विदिन कालामध्ये, विदिन सेकंड कालामध्ये हे सायमल्टेनियसली घडून हा ब्रोमाइड याच्यापासून अलग होतो. OH हा त्याला पक्का बॉन्ड बनवतो आणि तुमचा जो मिथाइल ब्रोमाइड आहे विच आर कन्वर्टेड इनटू मिथाइल अल्कोहोल. आणि या मेकॅनिझम मध्ये हा कन्सेप्ट परत एकदा सांगतो, तुम्हाला काय करावं लागणार आहे? वन स्टेप मध्ये कन्सिडर करायला लागणार आहे. म्हणजे आहेच तो वन स्टेपच मानावं लागेल. इतर 2 असतं, त्यामुळे आपण नेहमी काय वाटतं आपल्याला की हा मेकॅनिझम हा 2 स्टेप असेल, परंतु असं असू शकत नाही. तो मेकॅनिझम हा 1 स्टेपच आहे. दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर एक्झॅक्ट मेकॅनिझम. Then you will see the last part of that mechanism, which is the salient feature of our SN2 reaction mechanism. Next one,
salient features डी आकडा त्यातला salient features of our SN2 reaction mechanism. या मेकॅनिझमचा सार सांगितला जातो, which are again explained in the 5 major point. First point is it is single step किंवा आपण त्याला म्हणतो वन स्टेप मेकॅनिझम, सिंगल स्टेप और वन स्टेप मेकॅनिझम. तर त्याच्यानंतर त्याचा जो सेकंड सॅलियंट फीचर आहे, विच आर इंडिकेटेड बाय द बॅक साइड अटॅक. बॅक साइड अटॅक. मग हा बॅक साइड अटॅक काय प्रकार असतो, तर या बॅक साइड अटॅक मध्ये आपण मगा मेकॅनिझम मध्ये बघितलं की जो तुमचा कार्बन आहे की ज्याला तुमचा ब्रोमाइड लिंक आहे, 3 हायड्रोजन त्याला लिंक्ड आहेत मिथाइल ब्रोमाइड मध्ये, त्याच्यावरती OH मायनसचा अटॅक होताना हा बॅक साइडनी होतो. याचं कारण असं आहे की वेर इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन इज पॉसिबल due to leaving nucleophile, that's our bromide, and incoming nucleophile, that's our hydroxyl ion, की या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन घडतं आणि हा OH फ्रंट साइडने अटॅक करण्याऐवजी which attack on the back side, which attack on the back side. That is our second consideration. आणि मग थर्ड कन्सिडरेशन मध्ये काय सांगायचे तुम्हाला, की थर्ड सॅलियंट फीचर काय सांगायचं आहे. आवर थर्ड सॅलियंट फीचर इज दॅट्स आवर ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट इन शॉर्ट आपण त्याला काय म्हणतो, TS. तर तुमच्या मेकॅनिझम मध्ये असं एक ऑब्झर्वेशन आलं की कार्बनला जोडलेला Br हा पार्शियली बॉन्ड क्रिएट करतो, म्हणजे तो बॉन्ड पार्शियली बनतो, आणि नव्याने आलेला OH जो न्यू कमर आहे, इनकमिंग तुमचा न्यूक्लियोफाइल आहे, जो पार्शियली निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो, आणि ओरिजिनली तिथे असणारे 3 हायड्रोजन हे या पद्धतीने त्याला लिंक असतात. ही ती तुमची ट्रान्झिशन स्टेटची सिच्युएशन आहे मेकॅनिझम मधली, की ज्याच्यामध्ये हे 3 हायड्रोजन हे त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या कार्बन मध्ये एक पार्शियली बॉन्ड क्रिएट झाला असतो कार्बन आणि ब्रोमाइड मध्ये, म्हणजे ब्रेक होऊन, आणि हा OH नव्याने तयार झालेला हो पार्शियली बॉन्ड, आणि त्या ठिकाणी कार्बनची सिच्युएशन ही अशी बनते की त्या ठिकाणी एक अनस्टेबल सिच्युएशन निर्माण होते, की जी काही क्षणासाठी असते, तिची एनर्जी वाढलेली असते, आणि कालांतराने हा OH पक्का बॉन्ड बनवतो आणि Br हा त्याच्यापासून सुटून जाणार असतो. दॅट्स आवर थर्ड कन्सिडरेशन, डेव्हलपमेंट ऑफ युअर ट्रान्झिशन स्टेट. आता त्याच्या थोडस पुढे जायचं, 4 नंबरचा फिनॉमिना, त्याला म्हटलं जातं पेंटा कोऑर्डिनेट नेचर ऑफ कार्बन. मग या शब्दाचा अर्थ काय आहे, तर वास्तवात तुमच्या कार्बनची व्हॅलन्सी ही 4 आहे, दॅट्स आवर टेट्राव्हॅलंट. बट इन दिस मेकॅनिझम काही काळासाठी या कार्बनला जोडलेला हा Br, त्याच कार्बनला जोडलेला नव्याने आलेला हायड्रॉक्सिल, ओरिजिनल असणारे तुमचे 3 हायड्रोजन, आणि इथं जी तुमची कार्बनची सिच्युएशन निर्माण होते त्याला म्हटलं जातं पेंटा कोऑर्डिनेट नेचर ऑफ कार्बन रिलेटेड टू युअर ट्रान्झिशन स्टेट. हा त्याचा 4 नंबरचा सॅलियंट फीचर झाला. अँड इट्स लास्ट 5th सॅलियंट फीचर इज आफ्टर अटॅक ऑफ that hydroxyl ion on the back side of that methyl bromide, where loss of Br
minus iron and formation of carbon where 3 hydrogen atom, and where to link our new hydroxyl group and to form the methyl alcohol. And the nature of that compound structural data is as like फ्लिपिंग अम्ब्रेला म्हणजे उलटी छत्री, किंवा आपल्या भाषेत ज्योमेट्रिकल भाषेत त्याला म्हटलं जातं इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन. इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन. आणि हे इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन घडतं तो परत तुमचं प्लेनर स्ट्रक्चर दाखवतो, आणि त्या इन्व्हर्शन कॉन्फिगरेशनला वॉर्डन कॉन्फिगरेशन असंही कन्सिडर केलं जातं. दॅट इज द कन्सिडरेशन अबाउट युअर fifth salient feature, along with its the products configuration according to its structural or its geometrical data. That is overall 5 salient features of our SN2 reaction mechanism, and here clear cut end of our SN2 reaction mechanism. Thanks.